2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे भरघोस मते घेऊन निवडून आलेल्या सरकारला शेतकऱ्याचा विसर पडलेला आहे। सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यात सुद्धा अतिवृष्टी व पावसाने थैमान घातले आहे। शेतातील सर्व पिके उद्ध्वस्त जमीनदोस्त झाली आहे। शेतकरी पूर्णपणे खचलेला असून शासनाकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मौजा तिवसाळा तालुका घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नितीन राठोड यांचे अन्नत्याग दफन कफन आंदोलन करण्यात आले। यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, घाटंजी तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा, कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव देण्यात यावा, सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपये भाव देण्यात यावा यासह अनेक मागण्या करण्यात आल्या। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।